राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपाठोपाठ लगेचच आता उपराष्ट्रपती पदाची पण निवडणूक होते आहे. वारंवार अशा काही निमित्ताने स्वतःची नाचक्की करून घ्यायचं काही एक धोरण शरद पवारांनी ठरवले की काय, अशी एक शंका आहे. अर्थात त्यांनी जे काय ठरवलं त्याला कूटनीती कशी आहे आणि हे कसं पवारांची चतुरपणा आहे असं म्हणणारे भाट पत्रकार आणि विचारवंत आहेत, त्यांना आपण बाजूला ठेवू. सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला जी गोष्ट कळती ती फक्त आपण समजून घेऊयात. म्हणजे मी काही आकडे तुमच्या समोर ठेवतो, बाकीची काही टीका करण्याच्या पेक्षा. या उपराष्ट्रपती पदासाठी सगळ्यात पहिले मतदान कोण करतं ते समजून घ्या. राज्यसभा आणि लोकसभा यांची जी मिळून खासदार संख्या आहे 543 आणि 285 कडचे सगळे मिळून 788 एकूण मतदार आहेत. याच्यातल्या 8 जागा रिकाम्या आहेत. म्हणजे 780 जागा, म्हणजे 780 मतदार आहेत जे उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करतात. आता ह्याच्यापैकी कोणाला इतकं साधं गणित कळतं की 780च्या अर्धे जर केले तर ती आकडा होतो तो 390. म्हणजे ज्याच्याकडे 391 इतके मतं आहेत तो जिंकला, हे सांगायला काही फार मोठ्या तज्ज्ञांची, राजकीय विश्लेषकांची, थोर विचारवंतांची आणि पत्रकारांची गरज आहे असं नाही. पवारांच्या भाट पत्रकारांनी सगळ्यात पहिली गोष्ट याचं उत्तर द्यावं की त्या निवडणुकीमध्ये ज्याला प्रत्यक्ष निवडून यायचे त्याला तर 391 मतं पाहिजेत सध्याच्या परिस्थितीमध्ये, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला विरोध जर कोणाला करायचा असेल, पुढाकार घ्यायचा असेल तर मुळात त्याच्याकडं काहीतरी संख्याबळ पाहिजे. त्याच्याशिवाय जेव्हा केव्हा अशा गोष्टी होतात, जेव्हा शरद पवारांनी तातडीनं दिल्लीला गेले, शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी मार्गारेट आल्वाचं नाव स्वतःच्या तोंडानं जाहीर केलं. असं नाही की दुसऱ्याकडून, म्हणजे सगळ्या विरोधी पक्षांची बैठक घेतली आणि त्याच्यातून कोणातरी दुसऱ्याच्या तोंडातून ते नाव सांगितलं असं नाही, पवारांनी स्वतः जाहीर केलं. मार्गारेट आल्वा ज्या काँग्रेसच्या माजी मंत्री आहेत, ज्येष्ठ नेत्या आहेत, 80 वर्षे त्यांचं आता वय आहे, सोनिया गांधीच्या विरोधातल्या लॉबीच्या त्या नेत्या आहेत, हे लक्षात घ्या. ज्यांनी उघडपणे सोनिया गांधीवर टीका केली होती, राहुल गांधीवरती टीका केली होती, अजून बऱ्याच गोष्टी त्या आपण बाजूला ठेवूयात. शरद पवार जेव्हा त्यांच्या नावाची घोषणा करतायत तेव्हा त्याच्यामधला सगळ्यात पहिला प्रश्न पत्रकारांनी तरी कोणीतरी विचारायला पाहिजे होता. महाराष्ट्रात कोणी विचारत नाही आपल्याला माहिती आहे. दिल्लीच्या पत्रकारांनी विचारायला पाहिजे होता की तुम्ही कसं काय पुढाकार घेता. लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण जी सगळी बेरीज आहे त्याच्यामध्ये भाजपच्या स्वतःच्या हाताखाली 303 त्यांचे लोकसभेतले आणि इकडचे 91 म्हणजे 394 खासदार स्वतः भाजपचे आहेत. नॉमिनेट केलेले त्यांच्या मतदान करतील असं सगळं म्हणलं तर किमान 400 मतं हक्काची भाजपची अशी आहेत, त्यांच्या सहकारी पक्षाची नाही, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची पण नाही. 780 पैकी सध्या भाजपकडं स्वतःची म्हणून 400 मतं आहेत. त्याच्यामुळं भाजपचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येईल, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आता मुद्दा फक्त इतकाच उरतो, समोर जो कोणी उभा राहणार असेल तो कुठल्या पक्षाच्या पाठिंब्यावरती. सगळ्या विरोधकांचा पाठिंबा म्हणायची गोष्ट असते. मी तुम्हाला भाजपच्या शिवाय आणि जे भाजपच्या स्वच्छपणे गटातले नाही, एनडीए मधले नाहीत, म्हणजे जनता दल युनायटेड सारखे जे पक्ष आहेत त्यांना आपण बाजूला ठेवूया. त्याच्यामधून ज्यांच्याकडे किमान 2 आकडी खासदार संख्या आहे, लोकसभा आणि राज्यसभा मिळून म्हणतोय, ती तुमच्या समोर एक तक्ता ठेवतो. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधला जो भंकसपणा चालू आहे ना सगळा, की जी चापलुसी चालू आहे, कशी कूटनीती आणि काय आहे ते, हे आकड्यातून वेगळी टीका करायची काहीच गरज नाही. त्याच्यामध्ये काँग्रेसचे दोन्ही ठिकाणी मिळून एकूण आजही 84 खासदार आहेत, लोकसभा आणि राज्यसभा मिळून. मग जर असं असेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी पुढे येऊन हे ठरवायला पाहिजे होतं ना की उमेदवार कोण असेल ते. भले काँग्रेसने असं म्हणावं की हा उमेदवार आहे, तो त्यांच्या पक्षाचा का असे ना, पण तसं घडलेलं नाही. 84 ज्यांच्याकडे आकडा आहे ते काँग्रेसवाले कोणीही पुढे आलेले नाहीत. म्हणजे नेत्यापैकी सोनिया गांधी आजारी आहेत, राहुल गांधी परदेशात परागंदा आहेत. परागंदा असा शब्द वापरावा लागेल कारण की त्यांचं काय कधी काही कळत नाही. प्रियंका वाड्रा कुठे आहेत त्यांना माहीत, पण प्रत्यक्ष तिथे नाहीत. काँग्रेसचे काही नेते मल्लिकार्जुन खरगे सारखे पवारांकडच्या बैठकीला होते, ही गोष्ट खरी आहे. पण प्रत्यक्ष स्वतः सोनिया गांधी नव्हत्या. सोनिया गांधीकडून प्रत्यक्ष काही स्वतः वक्तव्य आलेलं नाही, त्या समोर आलेलं नाही. त्यांनी पाठिंबा दिला वगैरे म्हणणं वेगळं. याच्यानंतर नंबर 2चा जो पक्ष आहे, ज्याचे दोन्हीकडे मिळून एकूण 36 खासदार आहेत, 23 आणि इकडे 13 दोन्ही मिळून, त्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी त्याही समोर आलेले नाहीत. शरद पवारकडच्या मिटिंगमध्ये पण ते बैठकीला पण ते हजर नाहीत.
राष्ट्रपती निवडणुकीमध्ये त्यांनी आणि शरद पवारांनी मिळून सगळ्यात पहिल्यांदा बैठक घेतली होती, संयुक्त उमेदवार असावा म्हणून. एक 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 करत शेवटी चौथ्या वेळा नाव जे समोर आलं ते यशवंत सिन्हाचं होतं. ते त्यांच्याच पक्षाचे उपाध्यक्ष होते. त्यांनी मग पक्षातून राजीनामा दिला ही निवडणूक लढवण्यासाठी. राजीनामा देऊन मग ते आता उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यांना ममता बॅनर्जींनी पाठिंबा जाहीर केला, ठीक आहे, पण प्रचारासाठी सुद्धा त्यांना पश्चिम बंगालमध्ये येऊ दिलं नाही. ही राष्ट्रपतीच्या वेळेसची परिस्थिती निवडणुकीची. आता उपराष्ट्रपती पदासाठी जेव्हा मार्गारेट आल्वांचं नाव समोर शरद पवार करतायत आणि 2 नंबरचा जो विरोधी पक्ष म्हणतील संख्येच्या दृष्टीनं लोकसभा राज्यसभा एकत्र करून, ते तृणमूल काँग्रेस मात्र समोर यायला तयार नाहीत स्पष्टपणे. 3 नंबरचा जो पक्ष आहे, हे सगळे मी आकडे तुम्हाला बाजूला दिसत आहेत हे माझं चालू असताना. DMK, MK स्टॅलिन, त्याचे जे मुख्यमंत्री सध्या पदावरती बसलेले आहेत, सर्व आहेत, त्यांच्याकडं 34 खासदार आहेत लोकसभा आणि राज्यसभा मिळून. स्टॅलिन स्वतः समोर आले नाही, स्टॅलिननी एकही वक्तव्य दिलं नाही. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले, तुम्ही त्या निवडणुकीचं काय करायचं ते करा, मी माझ्या राज्यामध्ये करतो. त्याच्यानंतरचा जो पक्ष आहे YSR काँग्रेस, जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, ते अधिकृतरित्या NDA मध्ये नाहीत. ते भाजपला समर्थन करतील नाही करतील त्यांचा मुद्दा आहे, पण अधिकृतरित्या ते काय म्हणता येईल त्यांना प्रत्यक्ष समर्थनार्थ भाजपच्या समोर आलेले नाहीत, म्हणजे NDA मध्ये नाहीत. आणि म्हणजे 1 2 3 4 चौथ्या क्रमांकाचा तो पक्ष विरोधकातला 31 खासदार आहेत. त्याच्यानंतर शिवसेना, ज्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचं सरकार यांनी केलेलं होतं, आपण त्यांच्यातली फूट आणि काय ते सगळं बाजूला ठेवून आकडा जर बघितला तर 19 लोकसभेतले आणि 3 इकडचे असे दोन्ही मिळून 19 आणि 3 22 इतके खासदार स्वतः शिवसेनेच्या पाठीशी आहेत. आणि ते शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत वारंवार असं म्हणतात की शरद पवारांनी UPAचा अध्यक्ष झालं पाहिजे, जेव्हा की शरद पवारांकडे फक्त 9 खासदार आहेत दोन्हीचे मिळून. त्याच्यानंतरचा पक्ष बिजू जनता दल. बिजू जनता दलाचे नवीन पटनायक अधिकृतरित्या NDA मध्ये नाहीत. ते भाजपच्या बाजूने मतदान करतील की नाही का तटस्थ राहतील ती गोष्ट वेगळी. त्याच्यानंतरचा पक्ष आहे तेलंगणा राष्ट्र समिती. त्यांच्याकडे एकूण 16 खासदार आहेत. डावे म्हणजे CPI आणि CPIM ते नेहमी एकत्र निवडणुका लढवतात, एकमेकांच्या विरोधामध्ये कधी उमेदवार उभं करत नाहीत. त्या दोघांची मिळून संख्या संसदेमधली 12 आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो पक्ष ज्याच्याकडे किमान 2 आकडी खासदार संख्या आहे तो म्हणजे आम आदमी पक्ष. अरविंद केजरीवाल यांच्याकडे 10 खासदार आहेत. आता म्हणजे एकूण 10 पक्ष, काँग्रेस, तेलुगू देसम, तमिळ मनीला म्हणजे तृणमूल काँग्रेस, त्याच्यानंतर दलित DMK द्रविड मुन्नेत्र कझगम, त्याच्यानंतर YSR काँग्रेस, त्याच्यानंतर शिवसेना, त्याच्यानंतर बिजू जनता दल, त्याच्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती, त्याच्यानंतर डावे पक्ष आणि त्याच्यानंतर आम आदमी पक्ष. इतके पक्ष आधी आहेत की ज्यांच्याकडे किमान 2 आकडी खासदार संख्या आहे लोकसभे आणि राज्यसभेमध्ये मिळून, भाजपच्या शिवाय आणि NDA मध्ये नसलेले. आणि ह्या सगळ्यांच्या वतीनं आता हे तर समजा त्याच्यातले 9 प्रमुख पक्ष झाले, 10 प्रमुख पक्ष झाले. अजून एक जे नाव सांगते ते म्हणतात की एकूण 19 पक्षाचा पाठिंबा आहे, भले त्यांचे 1-2 का खासदार असे ना, आपण तेही गृहीत धरू. ह्या सगळ्या 19 खासदार 19 पक्षाच्या सगळं जे काही महागठबंधन तयार झालेलं आहे त्याच्या वतीनं बोलतायत कोण? शरद पवार, की शरद पवारकडे फक्त 9 खासदार आहेत. म्हणजे म्हणून मी हा आकडा तुम्हाला आधी सांगितला की शरद पवारांच्या पक्षापेक्षा हे जे 9-10 पक्ष मोठे आहेत त्यांनी पुढाकार घेतलेला नाही. या निवडणुकीमध्ये तुम्ही एखादा उमेदवार ठरवत आहात तेव्हा त्याच्या मागे तुमचं काहीतरी तर कारण मीमांसा असली पाहिजे. शरद पवार असं म्हणू शकले असते की जगदीप धनखडचं नाव समोर आल्याच्या नंतर ते जाट समुदायापैकी आहेत, शेतकरी समुदायापैकी आहेत, मी पण शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व करतो, आम्ही त्यांना पाठिंबा देतो. किंवा त्यांनी जसं आधी काय सांगितलं होतं, म्हणजे तृणमूल काँग्रेसने तेव्हा असं सांगितलं होतं चर्चा करत असताना की तुम्ही कशासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देत नाही, त्या आदिवासी आहेत, महिला आहेत. तर त्यांच्या प्रवक्त्या असं म्हणल्या होत्या मंत्री असलेल्या शशी पांड्या की त्यांनी सत्ताधाऱ्यांनी चूक केलेली आहे, त्यांनी आधी उमेदवार जाहीर केलेला नव्हता. त्यांनी जर आधी उमेदवार जाहीर केला असता तर आम्ही विचार केला असता, पण आता आमचा उमेदवार म्हणजे यशवंत सिन्हा तेव्हा जाहीर झाले होते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कोणाला असं वाटलं की ठीक आहे बाबा यांच्याकडून जर एखादं नाव समोर असेल तर विचार करून पाठिंबा देतील. मग आता उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांचं नाव आधीच जाहीर केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी, अजून विरोधकांचा उमेदवार मार्गारेट आल्वा नंतर ठरला. मग अशा परिस्थितीमध्ये पवारांसारख्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्याच पाठीशी बळकाने उभे केले जेव्हा की ते निवडून पण येणार आहेत.
दुसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा ही सगळी नॅशनल राष्ट्रीय पातळीवरती चर्चा करतात तेव्हा तुमच्या हाताशी काहीतरी पाहिजे ना. नुकतंच तुमच्या हाताशी असलेलं सरकार गडगडलेलं आहे महाराष्ट्रातलं. तुम्ही केलेला महाविकास आघाडीचा प्रयोग फसलेला आहे आणि तुम्ही आता असा प्रयोग करायला चाललात की जो फसणारे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून त्याच्या बाबतीत हा आक्षेप येतो की बुवा स्वतःची नाचक्की परत परत करून घेण्यासाठीचं हे काय प्रयत्न चालू आहे. शरद पवारांचं जे काही चालू असतं आणि त्याला चतुराई कशी आहे म्हणणारे त्यांचे जे भाट पत्रकार आहेत त्या सगळ्यांच्यासाठी ही उसंतवाणी. उपराष्ट्रपती पदावर डोळा, विरोधक गोळा झाले पुन्हा. बुजुर्ग काँग्रेसी अलवा मार्गारेट उतरल्या थेट रिंगणात. सोनिया विरोधी त्यांच्यावर शिक्का, काकांचा हा पक्का कावा असे. सोनिया ममता कुणी नाही पुढे, पराभव खडे खावे कुणी. काकांचा आहे का कुटील हा डाव, कुणावर घाव राजकीय. स्वतःच्या पक्षाच्या अंगी नाही बळ, कशासाठी कळ काढलीही. कांत राजकीय करी सदा काळी, लोकशाही नाडी गवसेना. करी सदा काळी, लोकशाही नाडी गवसेना. आपल्याकडे जी म्हण आहे ना की अंगात नाही बळ चिमटा घेऊन पळ, तसं ज्यांच्या पाठीशी फक्त 9 खासदार आहेत ते विरोधकांची जी काही मोठ बांधायची आहे तेव्हा त्यांच्यापेक्षा 8-9 पक्ष मोठे आहेत, विरोधी गटातले सुद्धा किंवा तटस्थ गटातले सुद्धा. पण तरी हे जेव्हा पुढाकार घेत आहेत आणि त्यांच्याकडे पाठीशी खासदार संख्या नाही, म्हणूनच ही टीका करावी लागते की नाचक्की स्वतःहून स्वतःची करून घेत आहेत. आणि हे आकड्यातून दिसतं आहे. प्रत्यक्षामध्ये त्यांच्यामध्ये नेतृत्वगण किती आहेत, युवकांमध्ये ते कसे लोकप्रिय आहेत, अशी बडबड संजय राऊत कितीही करो, UPAचा अध्यक्ष त्यांना कसं करावं असं ते कोणी कितीही म्हणो, आकडे जे सांगता आहेत ते पवारांनी विरोधी उमेदवारासाठी पुढाकार घ्यावा अशा बाजूचे आकडे तरी नाही. काँग्रेसमधून जर कोणी स्वतः सोनिया गांधींनी किंवा राहुल गांधींनी सुद्धा पुढाकार घेतला असं तर आपण समजू शकलो असतो की त्यांच्याकडे विरोधातल्या मतांचा एक मोठा हिस्सा आहे. पवारांच्या कौतुक करणाऱ्यांना समजून घ्यायचं नसेल तर ती त्यांची मर्जी. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.